हेलो गाइस, व्हाट्सअप, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। मोमोज। तर हे मोमोज मी एकदम यूट्यूबची रेसिपी बघूनच बनवते, बट ते एकदम ऑथेंटिक मोमोज आहे। चिकन मोमोज बनवणार आहे मी। ते जे नेपाली लोकांचे ऑथेंटिक मोमोज असतात ना, तेच बघून मी ट्राय करते, मी बनवते। असं फर्स्ट टाइम तर नाही, एक दोनदा बनवलं आहे, बट एकदम असं चिकन मोमोज तर मी फर्स्ट टाइमच बनवते। तर चला बघूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये की मोमोज मी कसे बनवते। चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ। तर मोमोज बनवू आपण। मोमोज बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सर्व सामानाला किसून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी गाजर किसणार आहे आणि कांदा कापून घेणार आहे। कोबी मला किसता येत नाही, कारण की तिला फार वेळ लागतो। उगाच माझ्या हाताला लागण्यापेक्षा मग मम्मी बोलली की मीच किसून दे। तर मग मम्मी ते कोबी किसण्यासाठी मम्मीने घेतली। मग मम्मीने पूर्ण कोबी किसून दिली। मग आता पुढे बघू आपण कसे मोमोज बनवता, बघा तुम्ही। आता मी चटणी बनवेल, त्याच्यासाठी मी ते टोमॅटो, लाल मिरची आणि लसूणला बॉईल केलं आहे। आपण याचा आता मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून इथे मी भाजून घेतले शेंगदाणे आणि थोडं जिरं, आणि या चटणीमध्ये मी टाकेल आपले भाजलेले तीळ आणि याचं पूर्ण मिक्सर करेल आणि आपली मोमोची चटणी तयार होऊन जाईल। मी तुम्हाला दाखवते बनवून झाल्यानंतर। आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट केली आहे, ती आपण मोमोच्या मिक्सरमध्ये टाकू। म्हणून मी 2 प्रकारचं बनवणार आहे, एक व्हेज आणि नॉन व्हेज। तर मम्मीने किमा बनवून ठेवला आहे चिकनचा, तो मी तुम्हाला दाखवते। आणि तिकडे मम्मी सर्व ग्रेट करते। तर ते झालं की आपण सर्व मिक्स। हे बघा, मम्मीने चिकनचा किमा बनवून ठेवला आहे। बोनलेस चिकन होतं। आणि अजून मी तुम्हाला भेटते चटणी बनवून, मी तुम्हाला चटणी बनवून दाखवते कशी दिसते बघा। तर आपण जेवढं बॉईल केलं होतं ना, मी टोमॅटोची साल काढून घेतली आहे। तर लाल मिरच्या, लसूण, साखर, मीठ आणि जिरं आणि शेंगदाणे आणि तीळ हे सर्व टाकलं। आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते। पण मम्मीने सर्व काय म्हणतात त्याला, किसून ना, समझ रहे हो? किसून आणले। कोबी, गाजर तर मीच किसले, कांदा पण मी कापला, मम्मीने फक्त कोबी किसून दिली आहे। आणि इकडे आपली मोमोची चटणी रेडी झाली आहे। याला आपण थोडा तडका लावू आणि मग मोमोची चटणी रेडी। मग आपण याच्यात सर्व मसाले वगैरे टाकू आणि मग पीठ मळू आणि मोमो बनवायला घेऊ। मी ते बनवून असते चटणीला मी आता तेलाचा तडका दिला। आता थोडं आपण हिला थोडं शिजवू, तशी तर गरज नाही, पण अशी छान लागते। ठीक आहे मम्मी, यात थोडं मी आता केचप टाकते, टेस्ट अजून छान लागते। थोडं अजून याला आपण शिजवून घेऊ आणि मग आपली चटणी तयार। मोटर चालू आहे, मागे पाणी आलं आहे म्हणून आवाज येतोय। आपली झाली आपली मोमोची चटणी तयार मस्तपैकी। तुम्ही पण असं ट्राय करून बघा, एकदम मस्त लागते। मी बनवणार तर 2 मोमो होती, बट मग मम्मी बोलली की जाऊ दे, याच्यातच टाकून द्या, आता वेळ कमी उरलेला आहे। तर मी इथे चिकनचा किमा त्या सर्व व्हेजिटेबल्समध्ये टाकलं आहे। आणि याच्यात मी ती ग्रीन चिलीची पेस्ट म्हणजेच हिरवी मिरचीची पेस्ट याच्यात टाकलेली आणि याच्यात मीठ टाकले अजून। तर याच्यात आपण आता तेल टाकू। मी ते गुमयांग यूट्यूबचं चॅनल बघते ना, ती जी मुलगी आहे ना, ते नेपाली आहे, तर त्यांनी सांगितलं की जितकं आपण याच्यात जास्त तेल टाकू तितके छान आपले मोमो ज्युसी आणि सॉफ्ट बनतील। आणि याच्यात अजून मी थोडं सोया सॉस टाकेल आणि मग याला आपण मिक्स करू आणि रेस्ट करायला ठेवून देऊ। आणि मग आपण आपला मोमोसाठी पीठ मळून घेऊ, मग मी ते तुम्हाला दाखवते। आणि हे मैदा मोमो नाही आहे, हे आपले आटा मोमो आहे। तो चला मी तुम्हाला भेटते, हे दाखवते मी तुम्हाला तेल वगैरे टाकून, मग तुम्हाला डायरेक्ट पीठ मळल्यावर मोमो बनवताना दाखवेल। तर मी तेल आणि सोया सॉस टाकला, आता याला आपण मिक्स करून घेऊ। आता याला आपण रेस्ट करायला ठेवू आणि
पीठ मळून घेऊ. ठीक आहे, आपलं पीठ मळून झालं आहे. तर मम्मी छोट्या छोट्या गोळ्या करेल, मग आपण हे त्याच्यात भरू. आम्हाला काही शेप बनवता येत नाही, आम्हाला जसं येतं तसं बनवून मी एक बघितलं आहे, ट्राय करून पाहू आपण तो बनतो काय बरं का. आपल्या आत्ता आली इथं पोळपाट घेऊन, मग लागते का? हा काय आणलं तू? दाखव मग. नाही दिसत वर कर अजून. तर गाईज ही मोमोची शेप मी फर्स्ट टाइम बनवली आहे. मी काल खूप सारे व्हिडिओज बघितले की कसे मोमोला शेप द्यायचे, तर ही फर्स्ट टाइम मी शेप दिलेले आहे. तर सांगा प्लीज कमेंट करून की कसे उचलून दाखव. इडलीचे भांड्याची टीम. किती वेळ ठेवायचं मम्मी? 25 मिनिट. किती? 25 मिनिट. बर ठीक आहे ना. बनले का हो गाईज? आपले मोमोज बनवून गेले आहे. आता आपण दुसरा अजून कुकर लावून बाकीची उरलेली बॅच त्याच्यात टाकू. आता मी जेव्हा सर्व करेल त्याची प्लेटिंग करून टाकू. तर आपली प्लेट रेडी झाली आहे. मग कसे झाले मोमो? घे ना ग माऊ, खाय ना तू. तर गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करू आपला. आणि फक्त एवढंच मी एक सांगेन की मी आटा मोमोज बनवले, तर तुम्ही पूर्ण आटाच नका यूज करू, त्याच्यात हवा आता मैदा पण टाका. कारण की पूर्ण फक्त पीठ असलं ना की मग ते तुटतात नंतर. मी ते जेव्हा आम्ही स्टीम करायला ठेवलं ना तर ते खाली चिटकून जातं जरी पण ऑइल लावलं तरी. तर तुम्ही दोघं मिक्स करूनच घ्या, पीठ किंवा मैदा, किंवा पूर्णच मैद्याचं बनवा. पण फक्त पूर्णच पिठाचं नका बनवू, नाही तर मग तो टेस्ट येत नाही. बाकी मोमोज एकदम छान बनले होते. आणि ती मोमोची चटणी पण नक्कीच तुम्ही ट्राय करा, ती तुम्हाला खूप आवडेल. तर चला मग आपण आपला ब्लॉग इथेच एंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला बाय बाय.